हाँ, गुड आफ्टरनून सर. अविनाश बात कर रहा हूँ कॉन्टॅक्ट से. आपण आता सर एक सध्या सोर्स लावतो इथे. आपला जो पॉट आहे 0 to 180 ओमचा, तो तुमच्या टँकचा आउटपुट देतो, किती पर्सेंटेज टँक आहे वगैरे. आता आपण त्या पॉटचं जे आपण एक रेसिस्टन्स सोर्स लावतो माझ्या युनिकलमधून, ओके. आणि हा इथे 10 ओम दिसतो आहे, तो आपण त्याचा रेसिस्टन्स समजू. ते आपण ह्याला 10%नी आपण चालू 10% चालू, म्हणजे 0 to 180 ओम आपण 10%नी चालू, ओके. त्याच्या अगेन्स्ट आपण रेंज लावले. आता इथे रेंज सिलेक्ट केलेली आहे 0 to 950. ज्याच्यात 10 ओम असेल तेव्हा 0 दिसेल, आणि इथे 180 ओम असेल तर 950 रिडिंग दिसेल. असे स्केल बनवलं आहे, ओके. तर आपण 10% आता इन्क्रीज करतो तिला, ओके. 10% इन्क्रीज केला की म्हणजे 10 to 80 ओम्सला 10%ने आपण इन्क्रीज करतो रेसिस्टन्स. तो 27 ओम 27 ओम झालेला आहे. आपल्याला रिडिंग आता टाकीची लेवल वाढली, 0पासून ती गेली आता 95, ओके. 95 लिटर झाली ती आता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण परत 10%नी वाढवली, म्हणजे 30%ला ती तुमची टाकीची लेवल झाली 190. 61 म्हणजे 40%ला तुम्हाला झाली ती 285 लिटर्स झाली. असं आपण 10% वाढवतो. त्याप्रमाणे तुमची टाकीची ही आतमध्ये जे असेल पेट्रोल वगैरे जे काय असेल लिक्विड, त्याप्रमाणे ते डिझेल वाढतं आपलं. आता आपण 95 म्हणजे 50%ला आलो आपण, तर टाकीची लेवल आपली 50% दाखवते, म्हणजे 485 आता लिटर डिझेल आतमध्ये टाकीमध्ये आहे असं मेन्शन करू. इथे 485 का झालं, पण टाकीचे लेवल 950 पकडले म्हणून इथे 485 आपली दाखवते टाकीचे लेवल. ओके, याप्रमाणे त्या पर्सेंटेज वाईज तो वाढत चाललं आहे आपलं. 850 ओम दिला, 850ला मला 950 दाखवतं, बरोबर. ठीक आहे. तर हे अशाप्रमाणे आपल्याला रिडिंग बरोबर दाखवतं. तर हा तुमचा जो मी हलवतो आहे, हा तुमचा पॉट आहे ना, जो टँकच्या अक्रॉस लावलेला आहे. तो जर टाकीची लेवल तुमची वर खाली होईल तसा तुमचा तो पॉट आहे तो व्हेरी होईल. जो मी हलवतो तो समजा माझा पॉट आहे, तुमचा पॉट आहे, असं मी ते सोर्स लावलं आहे. सोर्सनी काय करतो मी, रेसिस्टन्स व्हेरी करतो, त्याप्रमाणे तुमचं इथे टाकीची लेवल व्हेरी होते. तर मी परत डाऊन करतो आहे, तर इथे टाकीची लेवल परत हळूहळू कमी होते ती सगळी. असं याप्रमाणे आपण तुमचं प्रोसेस चालू राहणार आहे. थँक्यू, बाय बाय.